हाय, आता हा पार्ट 2 आहे. तो पण ट्रेनच्या मधून कंटिन्यू होत आहे. मी तेच त्याचा ब्लॉग करतो आहे. तो पण त्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो आहे की आम्ही कुठे चाललो आहे, काय चाललो आहे, कसा वगैरे. आणि मला आणि मी तुला वरची सीट मिळाली होती आणि मम्मी आणि पप्पाला सेकंडवाली मधली सीट भेटली होती. तर खूप हॅपी होती मी मला वरची सीट भेटल्यावर. कारण मी नेहमी कुठे पण जाते ना ट्रेनमधून, स्पेशली गावच्या अशा ट्रेनमधून, तेव्हा मला वरचीच सीट भेटते. कोणत्या पण साईडची असू दे, मग वरचीच भेटते. मग हे मम्मी पप्पा बसलेले खाली, त्यांना अजून झोपायचं नव्हतं, खाल्लंच होतं जस्ट. पप्पाला एक पॅकेज वगैरे मिळालेलं, ते खाल्लेलं जरा. मग हे बोलले आता नाही झोपायचं, पण झोपू थोड्या वेळाने. म्हणून बसलेले असेच. झालं सगळं. मग आता उतरलो आम्ही शिर्डीला फायनली. नंतर रिक्षा पकडली. रिक्षेमधून आम्ही डायरेक्ट गेलो रूमवरती गेल्यानंतर फ्रेशनअप वगैरे होऊन आम्ही अजिबात टाईमपास केला नाही आणि आम्ही निघालो. हे माझा लूक पसाराला इग्नोर करा बाय द वे, कारण होतोच पसारा. जर तुम्हाला रूम टूर पाहायचा असेल तर मिरजच्या चॅनलवरती आहे तर तो बघा. आणि मग नंतर आमचं दर्शन पण पूर्ण झालं सकाळीच. मग आम्ही निघालो नाश्ता करायला. आम्हाला तिथूनच कुपन्स भेटले होते. तर मग हा माझा बाल्कनीमधून जरा शूट घेतलं मी, कारण तिथून इतकं सुंदर मला वाटत होतं. मला फर्स्ट टाईम बाल्कनीमध्ये रूम भेटली आहे. तर रूम टूर हवा असेल तर मी त्याचा ब्लॉग पहा. आणि मग त्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला आणि मग गेलो पुन्हा जेवण्यासाठी. आम्हाला जेवणाचंसुद्धा कुपन भेटलं होतं, पण तिथे आम्ही नाही